नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा। गेल्या 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढत आहे। पैनगंगा नदीच्या पात्रात 6 मीटर पाणी आहे। इसापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहे व 3.5 मीटर पाणी सुटले आहे आणि कयाधू नदीचे 2.5 मीटर पाणी या पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आले आहे। त्यामुळे पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढ होण्याची शक्यता आहे। पैनगंगा नदी ही धोक्याची पातळी ओलांडू शकते। त्यामुळे मराठवाड्यातील व विदर्भातील पैनगंगा नदी पात्राकाठावरील शेतकऱ्यांनी स्वतःची व आपल्या शेतातील जनावरांची काळजी घ्यावी। उमरखेड येथील रुपाळा या गावाला लागून असलेल्या संत काशीगीर महाराज व दत्त मंदिर या परिसराजवळील पावसामुळे नाला हा तुडुंब भरून वाहत आहे। तरी या ठिकाणावरून 2 व्हीलर व पैदल जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी। मराठवाडा व विदर्भातील अनेक नाले व नद्या तुडुंब भरून वाहत असल्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये। आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी। आपल्या जीवापेक्षा कोणतेच काम मोठे नाही हे लक्षात घ्यावे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।